गेल्या 100 वर्षात पहिल्यांदाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमान 40 डिग्री पार नोंदले गेले आहे। विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये तापमानाने उसळी घेतली आहे। वृक्षतोड, प्रदूषण, शहरीकरण यामुळे सातत्याने तापमानात वाढ होत आहे। या पुढच्या काळातही विदर्भात तापमान वाढतेच राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे। गेल्या 100 वर्षानंतर आज तापमान जे आहे आपल्या विदर्भातलं विशेषतः आणि संपूर्ण भारतातलं पण वाढलेलं आहे। म्हणजे जानेवारीच्या अगदी शेवटी तापमान वाढणं किंवा फरवरीच्या अगदी शेवटी तापमान वाढणं हे फार रेअर गोष्ट आपल्याकडे झालेली आहे। परंतु मार्चच्या शेवटी तापमान वाढत असते आपल्याकडचं। 2022 मध्ये आपल्याकडे मार्चच्या शेवटी तापमान वाढलं होतं, पण हे वर्ष असं ठरलं आहे की तापमान हे मार्चच्या सुरुवातीलाच तापमान वाढलेलं आहे आणि हेही तापमान 48 डिग्री ते 41 डिग्रीपर्यंत वाढलेलं आहे। म्हणजे अकोला, नागपूर, चंद्रपूर, पुढे जळगाव आहे, मुंबई आहे, पुणे आहे, इथलं पण तापमान जास्त झालेलं आहे। पण महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान अकोल्याचं झालेलं आहे। 49, 40.9 किंवा 41 इतकं तापमान वाढलेलं आहे। आता या वाढल्या तापमानाचं कारण अनेक आहे। म्हणजे संपूर्ण भारतामध्ये झालेली वृक्षतोड हे मेजर याचं कारण आहे। शहरीकरण हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे। प्रदूषण हे पुन्हा एक महत्त्वाचं कारण आहे। आपण जमिनीवर जितकं तापमान वाढवायला मदत करू तितकं तापमान वाढेल आणि हे भारतातलं तापमान कमी होण्याची शक्यता नाही आहे आणि येत्या काळात पुन्हा पुढच्या काळामध्ये हे तापमान आहे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे 1.5 सरासरी तापमान जे जागतिक आहे ते वाढण्याची मुदत 2030 पर्यंत होती, पण आताच ते तापमान वाढलेलं आहे आणि म्हणून पुढील दरवर्षी हे जे तापमान आहे हे तापमान भारतामधलं विशेषतः मध्य भारतामधलं तापमान वाढत जाणार आहे।